नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर जय श्रीकृष्ण. रक्षाबंधनाचा पवित्र सण म्हणजे बहीण भावाचा अतूट प्रेमाचा, आपुलकीचा आणि संरक्षणाचा पवित्र वचनाचा प्रतीक मानला जातो. पण यंदा 2026मध्ये राखी पौर्णिमेबाबत अनेकाच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे की राखी नेमकी 27ला आहे की 28ला आहे. तर भद्रा काळ कधी सुरू होणार आहे, चंद्रग्रहण कधी लागणार आहे, ग्रहणामध्ये राखी बांधण्यावर काय परिणाम होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकूनही कोणत्या वेळेत राखी बांधू नये हे आपण इथे बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या रक्षाबंधनाची योग्य तारीख, पौर्णिमा तिथी, भद्रकाळ आणि राखी बांधण्याची शुभमुहूर्त काय आहे, तर आज आपण ते सविस्तर माहिती इथे बघणार आहोत. चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे आणि रक्षाबंधन कधी आहे. 2026मध्ये रक्षाबंधन शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरे केले जाईल. यावर्षी पौर्णिमा तिथी 2 तारखेमध्ये असल्यामुळे काही लोकांना 27 आणि 28 ऑगस्ट याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असून पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026ला 9:48ला समाप्त होईल. पंचांगानुसार रक्षाबंधनाचा मुख्य दिवस म्हणजे 28 ऑगस्ट शुक्रवार मानला जातो. म्हणून आपल्या या व्हिडिओमधील पहिली आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे 2026मध्ये राखी पौर्णिमा 28 ऑगस्टला आहे. भद्रा काळ कधी चालू होणार आहे आणि कोणत्या वेळेत राखी बांधू नये. तर हिंदू धर्मामध्ये परंपरेनुसार रक्षाबंधनाची विधी भद्रा काळात करणे टाळले जातात. त्यामुळे अनेक कुटुंब राखी बांधण्यापूर्वी भद्रा काळ संपण्याची वाट पाहतात. 2026मध्ये उपलब्ध पंचांगानुसार 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच भद्रा काळ समाप्त झालेला आहे. याचा अर्थ असा की राखी बांधण्याचा सकाळचा मुख्य मुहूर्तांवर भद्रा काळचा अडथळा राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की 27 ऑगस्ट पौर्णिमा सुरू झाली म्हणून लगेच राखी बांधू नका, कारण स्थानिक पंचांगानुसार 27 ऑगस्टला भद्रा काळचा विचार आवश्यक आहे. म्हणून मुख्य आणि योग्य रक्षाबंधनाचा दिवस 28 ऑगस्ट हीच माहिती व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या तारखा पाहून गोंधळून जाऊ नका, कारण राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे. तर महाराष्ट्रातील वेळेनुसार रक्षाबंधनाचा सकाळचा शुभ कालावधी साधारणपणे सूर्योदयानंतर सुरू होतो. पुणे पंचांगानुसार राखी बांधण्याची वेळ सकाळी 9:19 ते 9:48 असा दिलेला आहे. 6:19 ते 9:48 असा दिलेला आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात सूर्योदय व स्थानिक पंचांगानुसार काही मिनिटांचा फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या शहराच्या स्थानिक पंचांगानुसार वेळ तपासणे योग्य राहील. म्हणून व्हिडिओमध्ये आम्ही स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात भावंडांनी 28 ऑगस्टच्या सकाळी सूर्योदयानंतर स्थानिक पंचांगानुसार राखी बांधावी. पौर्णिमा तिथी आणि सकाळची 9:48 पर्यंत आहे, त्यामुळे शक्य असल्यास या वेळेपूर्वीच राखी बांधणे योग्य राहील. चुकूनही या वेळेत राखी बांधू नका. तर आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भद्रा काळ चालू असताना रक्षाबंधनाची विधी टाळण्याची धार्मिक परंपरा आहे. म्हणून भद्रा काळची स्थानिक वेळ तपासल्याशिवाय राखी बांधू नका. फक्त व्हॉट्सअपवरीलच संदेश पाहून वेळ निश्चित करू नका. आपल्या शहराच्या पंचांगानुसार मुहूर्तानुसारच तुम्ही राखी बांधा. 2026मध्ये मुख्य रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे 28 ऑगस्ट असल्याने 27 ऑगस्टला गोंधळात चुकीची वेळ निवडू नका. 28 ऑगस्टच्या सकाळी पौर्णिमा संपण्यापूर्वीच राखी बांधणे उत्तम मानले जाते. त्यानंतर महत्त्वाची सूचना म्हणजे पंचांगामध्ये वेळ शहरानुसार काही मिनिटांची बदलू शकतात. म्हणून व्हिडिओमध्ये आपण प्रेक्षकांना स्थानिक पंचांगानुसारच ही माहिती नक्की सांगणार आहोत की 28 ऑगस्टला चंद्रग्रहण आहे. होय मंडळी, 28 ऑगस्टला चंद्रग्रहण आणि आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण खगोलीयदृष्ट्या विशेष मानले जात आहे. म्हणून विविध खगोलीय स्तोत्रांनुसार चंद्राचा मोठा भाग पृथ्वीच्या सावलीत जाणार आहे. भारतातील वेळेनुसार ग्रहणाची
कमाल अवस्था साधारण सकाळच्या वेळेत येते. परंतु येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही, म्हणून घाबरून जाऊ नका. 28 ऑगस्टचे हे चंद्रग्रहण भारतातून प्रत्यक्ष दिसणार नाही, कारण या ग्रहणाचे मुख्य काळात भारतात दिवसाचा वेळ असेल. त्यामुळे पारंपरिक धार्मिक नियमानुसार भारतामध्ये या ग्रहणाचा सूतक काळ लागू होत नाही, असेही अनेक पंचांगात सांगितलेले आहे. म्हणून भारतीय प्रेक्षकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ग्रहणामुळे राखी बांधू नये का, तर हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तर इथे आपण सांगणार आहोत की 28 ऑगस्टचे चंद्रग्रहण भारतात दृश्यमान नसल्यामुळे भारतातील धार्मिक आचरणासाठी ग्रहणामुळे राखीच्या मुख्य मुहूर्तांवर अडथळा मानला जात नाही, अशी पंचांगात सांगितलेलं आहे. तर 28 ऑगस्ट रोजी आपल्या या स्थानिक पंचांगानुसार योग्य मुहूर्तांवर राखी बांधू शकता. राखी बांधण्याचा योग्य पद्धत म्हणजे आता आपण जाणून घेणार आहोत की सर्वात प्रथम आपल्याला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय आहे. तर ताटामध्ये थोडे अक्षत, हळद, कुंकू, चंदन, राखी, मिठाई, फूल, तुपाचा दिवा किंवा तेलाचा सुद्धा चालतो. सर्वात प्रथम कुलदेवता आणि आपल्या श्रद्धेनुसार भगवान श्री गणेशाचे, भगवान विष्णू किंवा इष्टदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बसण्यासाठी सांगावे. परंपरा अनेक कुटुंबांमध्ये पाळली जाते, पण त्यांचा कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावा, अक्षता लावा. नंतर भावाला राखी बांधा. राखी बांधताना बहिणीने भावाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर भावाची आरती करा आणि मिठाई नैवेद्य बहीण भावाने एकमेकांना शुभेच्छा म्हणून द्यावेत. मिठाई भरवताना एकमेकांना हास्यविनोद करतच मिठाई द्यावी. राखी बांधताना मनात कोणती प्रार्थना करायची आहे, तर आपल्याला आपल्या साध्या शब्दात प्रार्थना करू शकता की हे परमेश्वरा, माझ्या भावाला उत्तम आरोग्य, सुख, शांती, सद्बुद्धी आणि आयुष्यातील सर्व संकटापासून संरक्षण प्रदान कर आणि आमच्या बहीण भावाचे नाते सदैव प्रेमाने आणि विश्वासाने टिकू राहू दे. मंडळी, रक्षाबंधनाचा खरा अर्थ म्हणजे केवळ राखी बांधण्याचा एवढाच नाही, तर सण प्रेमाचा आणि कर्तव्याचा, आपुलकीचा आणि एकमेकांसाठी सदैव उभे राहण्यासाठी हा रक्षाबंधनाचा सण असतो. भावाने बहिणीला काय द्यावे, तर परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीने भेटवस्तू देतो आणि तिच्या संरक्षणासाठी जबाबदारीची स्वीकारण्याची वचन देतो. पण लक्षात ठेवा, रक्षाबंधनाचा अर्थ केवळ महागडी वस्तू, भेटवस्तू असा देणं नाही. एक प्रेम, शब्द आणि एक चांगली भेट, एकमेकांसाठी वेळ देणे आणि संकटात साथ देणे आणि देण्याचं वचन यापेक्षा मोठी भेटवस्तू कोणतीहीच नाही. जेही तुम्हाला दिलं त्यामध्ये समाधान तुम्ही मानावे. तर 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्टचा हा गोंधळ का? 2026 27 ऑगस्ट सकाळी 8:09 पासून सुरू होऊन 28 ऑगस्ट 9:48 पर्यंत अशी म्हणून काही ठिकाणी 27 ऑगस्ट तारीख दिसली असली तरी मुख्य रक्षाबंधन उत्सव 28 ऑगस्टला सुरू होणार आहे. शुक्रवार हा दिवस तुम्हाला नक्की आहे रक्षाबंधनासाठी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रक्षाबंधन 28 ऑगस्टला सुरू होणार आहे. शुभमुहूर्त 9:08. पौर्णिमाची समाप्ती 9:48. भद्रा काळ हा सूर्योदयापूर्वीच संपलेला असल्याचा पंचांगानुसार माहिती आहे. राखीचा सकाळचा शुभ कालावधी महाराष्ट्रात स्थानिक सूर्योदय आणि पंचांगानुसार पुणे पंचांगानुसार 6:19 ते 9:48 असणार आहे. चंद्रग्रहण हे 28 ऑगस्ट 2026 रोजी आंशिक चंद्रग्रहण आहे. भारतामध्ये ग्रहण दिसेल का? नाही. भारतामध्ये सूतक काळ ग्रहण भारतात दृश्यमान नसल्याने पंचांगानुसार, परंपरेनुसार लागू मानता येत नाही. त्यानंतर या दिवशी राखी बांधताना सर्वात प्रथम आपल्या शहरात स्थानिक पंचांगानुसार मुहूर्त तपासा. भद्रा काळाबद्दल सोशल मीडियावर चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीकडे दुर्लक्ष करा. त्यानंतर 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच भद्रा काळ संपल्याची
नुसार आपल्या माहिती उपलब्ध आहे आणि चंद्रग्रहणाबद्दलही घाबरू न जाण्याची काही गरज नाही. हे ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नसून त्यामुळे भारतातच रक्षाबंधनाचा मुख्य पूजाविधी स्थानिक पंचांगानुसार योग्य सकाळच्या मुहूर्तावर राखी बांधता येईल. व्हिडिओमधील वेळ महाराष्ट्रातील पंचांगासंदर्भात आधारित आहे. शहरानुसार काही मिनिटांचा फरक संभवतो. पण मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त बहीण, भाऊ, नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच धार्मिक सणाचा अचूक, सविस्तर आणि मराठी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.